तर आज आपण बघणार आहे काप्स वर्कआउट. काप्स वर्कआउट का बरं करायचा तर हे आज बघणार आहे. काप्स वर्कआउटने काय होतं, लय मुलं रनिंग करते, त्याच्याने काय होतं रनिंग करता करता पाय गळून जाते, पायात ताकद येत नाही. तर मग ह्याने काय होतं, शिन पेन होतो, कधी पायाला इंजुरी होती. तर ह्या गोष्टी सगळ्या होत्या त्याने काप्स वर्कआउट आपण करत नाही म्हणून. तर आज बघणार आपण काप्स वर्कआउट कसा करायचा आणि किती स्टेप करायचा. ह्याने काय होतं, पायामध्ये ताकद येते आणि तुम्हाला कोणती लेग इंजुरी होणार नाही, ते आज बघणार आहे. तर आपण आता स्ट्रेचिंग करू आणि नॉर्मल रनिंग करून आपण स्काप वर्कआउट करू. चला. झाली कंप्लीट. आता आपण नॉर्मल जॉगिंग करायची. तर चला जॉगिंग करू 2 किलोमीटर. तर 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर आता आपण थोडं रिलॅक्स करून काप्स वर्कआउट करणार आहे. काप्स वर्कआउटनी काय होतं माहिती का, जे आपले शिन पेन असतो किंवा मसल पेन हे होत नाही. तर हे हप्त्यातून 2दा तरी करणं लागतंच आपल्याला. तर हे कसं करायचं, किती स्टेप करायचे ते आज आपण बघणार आहे. तर ह्याने इंजुरी होण्याचे चान्सेस कमी असते, त्याच्यामुळे ह्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं तर इंजुरी होत नाही आणि आपला रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. तर आपण काप्स वर्कआउट करू. काप वर्कआउट बघितला, त्याचे 4-4, 5-5 सेट मारले नवीन स्टार्टिंगला. तर ही काप्स वर्कआउट कधी पण थोडंसं सांभाळून करायचं, कारण की आपण जेव्हा काप्स वर्कआउट करतो मसल एका जागेवर जमा होते, तेव्हा काय होतं, तेव्हा कामाला क्रॅम्प यायची शक्यता जास्त असते. तर क्रॅम्प आला ना तर क्रॅम्प उतरत नाही लवकर. त्याच्यामुळं हळूहळू जसं जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढंच तुम्ही काप्स वर्कआउट करा. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा करायला गेले तर मसलमध्ये क्रॅम्प आला ना ते प्रॉब्लेम देईल. त्याच्यामुळं काप्स वर्कआउट हिशोबाने करायचा. तर चला आपण स्ट्रेचिंग करू.